बोलायचं कसं मला माहिती नाही, पण जी भाषा आहे माझे जे रोजचं बोलले ते मला प्रीतीविषयी साक्ष द्यायची मला. प्रीतीविषयी सगळ्यांना माहिती ती कशी आहे, लहानपणापासून सगळ्यांनी बघितलेलं आहे तिला. तर आताची एक भरपूर तिच्या जीवनात खूप साक्ष घडल्या, पण ही साक्ष फार मोठी माझ्या जीवनामध्ये तिच्या जीवनामध्ये. फर्स्ट टाइम तिची भविष्यवाणी केली पहिले 11वी नव्हती तेव्हा की तू स्वतः पायावर उभा राहशील, काम करशील, आज तू काम करते. हालेलुया. आज तू स्वतः ती भविष्यवाणी पूर्ण झाली, तू स्वतः काम करते, आई बाप्पाला सांभाळते. पहिले प्रथम रंजनाताई आमच्या घरी आल्या, 4-5 वर्ष 7 वर्ष घरी आले. तेव्हा प्रीतीवर त्यांनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. 11वी नव्हती त्यावेळेस 11वी त्यावेळेला तिच्यावर हात डोक्यावर हात, तेव्हा ती म्हणजे शाळेतून सुटली होती नुकतीच. आणि 12वीचं ॲडमिशन घ्यायचं, 12वीला गेली होती. आणि मग तिच्या डोक्यावर रंजनाताईंनी हात ठेवून प्रार्थना केली, तुझी खूप इच्छा आहे की तुझ्या आईवडिलांना सांभाळायची, स्वतःची आपली परिस्थिती बदलायची. तिच्या खूप मनात होतं आणि आईवडिलांसाठी खूप काय करायचं. पण त्याच्यानंतर ती 2 वर्षांनी मला वाटतं 2 वर्षांनी ती कामाला लागली. त्याच्या मागं प्रत्येक गोष्टी मागं साक्ष आहे. अशा तिच्या जीवनात खूप साक्ष आहे, खूप म्हणजे खूप. मी एक सांगत बसले की पूर्ण रात्रही बोलणार नाही, प्रत्येक दिवस तिचा साक्षीचा आहे. तर ती त्याच्यानंतर कामाला लागली, चांगल्या ठिकाणी कामाला लागली. त्यावेळी तिने चांगल्या पगाराने आशीर्वादित केलं आणि ती आज पूर्ण कुटुंब ती आज सांभाळते. आज तिच्या भरोशावर म्हणायला हरकत नाही, आई वडील सांभाळते, बहिणीला सांभाळते, तिच्याद्वारे प्रभू सांभाळते. हां, आज तिच्याद्वारे सगळं कुटुंब ती म्हणजे चालवती असते. आणि त्याच्यानंतर पण तिच्या जीवनात बरंचसं वादळ आलं. तिला ते याच्यात अटकली होती ती, त्याच्यातून पण तिला देवाने काढलं. आत्ताची साक्षी अशी मार्च महिन्यामध्ये तिला चक्कर येऊन पडली. ती शाळेमध्ये तिला काम करत असताना, मुलांना शिकवत असताना चक्कर येऊन पडली आणि टीचर लोकांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. आणि तिला कसं 2 वर्ष आधी त्रास व्हायचा, जीव घाबरायचा, धडधड व्हायची. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तिला तुम्ही CT स्कॅन करा, तिचं बघू काय तिला म्हणजे कसला त्रास आहे. तर मला वाटलं डिप्रेशनचा त्रास आहे हा. मला सारखं वाटतं डिप्रेशनमुळे तिला धडधड होते, भीती वाटते म्हणून. पण मी ते इग्नोर केलं, 1-1.5 वर्ष इग्नोर केलं मी. पण ती शाळेत चक्कर येऊन जेव्हा पडली, टीचरांनी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी सांगितले की आता तुम्हाला ती CT स्कॅन काढावं लागेल. मग लकीली त्यावेळेस माझ्याकडे पैसे पण होते. मग मी तिला दवाखान्यात घेऊन गेले, CT स्कॅन काढला. CT स्कॅनमध्ये सांगितलं की तिच्या मेंदूमध्ये काहीतरी आहे, काहीतरी सांगितलं. ते पण क्लिअर नव्हतं होती की काय. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला त्यांनी पण एक डॉक्टर सजेस्ट केलं नाही ते म्हणून. तर त्या डॉक्टरांकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं की MRI काढा. MRI काढल्यानंतर त्याच्यामध्ये पण दाखवलं की कसला तरी गोळा आहे. तर ते क्लिअर नव्हतं होत की कसला गोळा आहे, काय आहे, गाठ आहे कसली, कशाला चिपकून आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा हे काढलं. त्यांनी सांगितलं की एन्जिओग्राफी करावं लागेल. एन्जिओग्राफी म्हटलं, जेव्हा मी ऐकलं ते एन्जिओग्राफी अशी करतात, तशी करतात, पायातून करतात, तर तेव्हा मी घाबरली, करू का नको. मग शेवटी रंजनाताईला फोन लावा की काय करू मी. त्यावेळेला मला समजत नव्हतं. मग जेव्हा त्या म्हटल्या तुम्ही करू तर नका म्हणे, पण मी प्रार्थना करते काही नाही म्हणायचं. तर तरी आपला मानवी स्वभाव असतो, विश्वास पटकन करत नाही आपण जगात वावरतो की विश्वास नसतो ना. मग तरी मला पैशाची पूर्तता झाली आणि मी तिचं एन्जिओग्राफी केलं. एन्जिओग्राफीमध्ये तिला बराचसा त्रास झाला त्यावेळेला. मग त्या एन्जिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये कळालं तिला नसांचा गोळा झालेत नसा तिच्या. आणि तिची एक जी रक्तवाहिनी आहे, नस फुगलेली आहे, अशी झाड फुगलेली एवढी. तिला दाखवली एवढी झाड फुगलेली आणि ती कधी पण फुटू शकते. आणि
डॉक्टरने सांगितलं की त्याचं खर्च एक तर 12 ते 13 लाख रुपये खर्च सांगितला, की असं की त्या गोंद लावायचं त्याच्यात. ते एक गोंद असतो 1.5-2 लाखाचा गोंद आहे त्या नसांवर. तेवढी तर माझी ऐपत नाही. ती कामावर आजारी पडल्यामुळे कामावरच्या फादरांनी तिला पैशाची मदत केली, पण एवढी तर मदत करणार नाही फादर. कसं करणार? मला सुचत नव्हतं. कारण मी एकत्र कुटुंबात राहिली. माझ्या कुटुंबाने मला त्यावेळेस खूप म्हणजे हे केलं, सहकार्य. माझं जसं लग्न झालं तसं माझं कुटुंब मला सांभाळतं. मला त्यावेळेला समजतच नव्हतं की कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, काय करू. मी सारखी देवाचं धावा करत होती की देवा माझ्या मागे हा आजार का बरं आहे. कारण मी जेव्हा ह्या आजाराविषयी मला तसं कळत गेलं, ह्या नसांमुळं काही पण होऊ शकतं. तिला पॅरालाइज होऊ शकतो. तिचं ऑपरेशन करताना तिला म्हणजे काही पण होऊ शकतं. म्हणजे ती वेडी पण होऊ शकते, तिचं नस पण फुटू शकते. मला अनेक डॉक्टरांनी, आम्ही जवळजवळ 5-6 डॉक्टर बघितले. तो काळ जर आठवला ना भीती वाटते, रडायला येतात. त्यावेळेला खूप घरच्यांनी सांगितलं ह्या डॉक्टरकडे जाऊ आपण, त्या डॉक्टरकडे जाऊ, मुंबईला जाऊ, केम हॉस्पिटलला जाऊ, तिकडे चांगली सोय हे ते. पण मी घरच्यांना सगळ्यांना प्रार्थना करायला लावली. ती प्रत्येकाने प्रार्थना, कारण मला माहिती आहे माझा देव माझ्यासोबत आहे. कारण मी माझी ऐकत एवढी नाही. बरं पैसे पण कुठून पण मागून गोळा केले असते, पण तिचं आरोग्य नीट राहण्याची गॅरंटी नाही. डॉक्टरने सांगितले की तिचं 3 टप्प्यामध्ये तिचं हे करावं लागेल. ते बोन लावायचं, जो हा एन्जिओग्राफीमधूनच ती बोन लावावं लागेल. ती खूप सगळं कठीण होतं. ते विचार करून पण अंगाला काटा येतो. एन्जिओग्राफीमधून त्या नसाला बंद करायचं पहिल्या टप्प्यामध्ये. माझ्या असं 4 सेक्शनमध्ये 12 लाख रुपये, 13 लाख, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतात पैसे, डॉक्टरांनी सांगितले. मग त्याच्यानंतर शोध सुरू झाला की कोणता डॉक्टर, काय डॉक्टर. माझ्या नंदिनी आज पाळकीनबाईंवर तिशेबाईंनी मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पांडुरंग वट्टंगवार म्हणून त्या डॉक्टरांचं त्यांनी शोध लावला. तेव्हा पण पहिला सैरावैरा पळत होत्या तिकडे त्या औरंगाबाद, कोणचं डॉक्टर चांगला आहे, काय आहे. त्यांना माहिती ना परिस्थिती, आपला भाऊ आजारी, कुठून ही बघल. ही मुलगी घर चालू, त्या तिच्यावर घर चालू आहे. तर त्यांनी तो प्रार्थनापूर्वक त्यांनी डॉक्टर शोधला. त्यांनी त्या डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं की ते ॲम्ब्युलायझेशन काहीतरी वर्ड आहे त्या ऑपरेशनचं. तर ते डॉक्टरांना आम्ही CD दाखवली, ते एन्जिओग्राफीचं सगळं कम्प्युटरवर दाखवलं. आणि तिच्यासाठी तोपर्यंत प्रार्थना चालू होती. घरामध्ये, चर्चमध्ये, सगळ्यांनी प्रार्थना केली. प्रत्येकाने गुडघे टेकले तिच्यासाठी. घरातील एकही व्यक्ती असा नाही तर तिच्यासाठी प्रार्थना करत नव्हता. रंजनताईला मी रोज फोन करायची, तुम्ही प्रार्थना करा, काहीतरी मार्ग निघल, काहीतरी कुठून तरी. देवाला मी म्हणायची की देवा तू असं एक तर डॉक्टर बनवला, असं तर नुसतं गोळीवर तिला बरं करल, नको हे ऑपरेशनची वेळ. कारण माझ्या नवऱ्याचंच हे ऑपरेशनचं मी सगळं पाहिलेलं होतं, खर्च पाहिलेला होता, तो गोंधळ सगळा होता. तर मग मी अशी प्रार्थना करत असताना सुनताकाने मला औरंगाबादला बोलवलं की असं डॉक्टर आहे की त्याच्याकडे जाऊ, काय म्हणतो काय बघू. तेव्हा तिकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा CD बघितली तेव्हा ते म्हणे की अरे हे तुम्ही कशाला केलं म्हणे एन्जिओग्राफी, काही गरज नव्हती म्हणे करायची, साधी ती चक्कर येऊन पडली होती म्हणे, तुम्ही कशाला केली. आणि तिला म्हणे अशी पेशंट गोळी घेऊन पण बरेच वर्ष जगतात, आपलं आयुष्य नॉर्मल जीवन जगतात म्हणे. विश्वास, कारण जेव्हा डॉक्टर बोलतो तेव्हा विश्वास पटकन येतो ना की अरे आपल्याला डॉक्टर बोलला की ही गोळी खाल्ल्याने बरं होईल, कारण देवाच्या नंतर तू डॉक्टर असतो. कारण मी शोधतच होते की तो डॉक्टर असं कोणतरी देव बाप्पा पाठवतो, असं एक तो बनवला असेल, कारण देवाने आपल्याला बनवलेले, डॉक्टरला सुद्धा देवाने बनवले. तर मी प्रार्थना करत होते, सगळे प्रार्थना करत होते, घरातले, माझे माहेरचे, सासरचे, सगळे चर्चमध्ये, त्यांच्या चर्चमध्ये. आणि त्या डॉक्टरने सांगितलं की त्यांनी गोळी लिहून दिली, एक गोळी, एका गोळीवरती आजपर्यंत ती व्यवस्थित कामाला जाती. ती म्हणे ते डॉक्टर सांगितलं की रेग्युलर तिचं लाईफ ती जगू शकते. खूप आनंद झाला ज्यावेळेस डॉक्टर बोलले ना की ती तिचं नॉर्मल जीवन जगू शकते. म्हणजे तिला जाऊ द्या, कामाला जाऊ द्या, तिला नाचू द्या, उड्या मारू द्या, काय करायचं करू द्या म्हणे.
आणि ही गोळी रेग्युलर तिला घ्यायला. जेव्हा नस फुटेल तेव्हा बघू, जेव्हा काही होईल तेव्हा बघू, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी त्यावेळेला त्यांनी जे शब्द बोलले ना, मला खूप आनंद झाला की खरंच तू जिवंत परमेश्वर आहे म्हटलं देव बाप्पा. खरंच तुझ्या नावाला खूप खूप धन्यवाद देते म्हटलं देव बाप्पा. अब्रामासारखा विश्वास नाही म्हटलं माझा डळमळता विश्वास आहे, तर तू मला विश्वासाचं उत्तर दिलं की कसं विश्वास ठेवायचा. आपण जिवंत परिस्थितीमध्ये आपण विश्वास कसा ठेवायचा ह्या माझ्या प्रीतीच्या ह्या आजारातून मला शिकायला मिळालं. आणि मी तो अनुभव घेतला की खरंच देव आपल्यासोबत आहे, खरंच आहे. आणि ते आजपर्यंत ती त्या गोळीवर, तर त्याचं 2-3 महिने झाले ती व्यवस्थित शाळेला जाते, कामाला जाते. माझा प्रत्येक दिवस साक्षीच आहे. काल परवासुद्धा तिला त्रास झाला. परवा पण मी फोन केला रंजनताई, म्हटलं अहो मला प्रार्थना ठेवायची 17 तारखेला आणि ही आजार आली म्हणजे तिचं डोकं दुखायला लागलं, हातापायाला मुंग्या आल्या. आता कसं करू, डोळ्यातून पाणी यायला लागलं. फोन केला, गोळी संपली होती तिची, पण ती गोळी मला वाटलं फक्त औरंगाबादलाच मिळती. नंतर शोधलं त्या इथं नाशिकला पण मिळते. ती नाशिकला मिळाली, इथं जेल रोडला मिळाली. जास्त लांब जायची गरज पडली नाही. साहिलला फोन केला, साहिल आले, कोणी मित्र आहे का तुझा? तो म्हणे आहे आशिष नावाचा, तो मला घ्यायला आला इथपर्यंत. त्याच्या गाडीवर बसून मी 10:30 वाजता रात्रीची मेडिकलमधून गोळ्या आणल्या आणि ती गोळी दिल्यानंतर प्रार्थना केली, तिला बरं वाटलं. कारण मला तर जायचं का गं बंगल्यावर प्रीती, जायचं का जाऊ आपण तिकडे जाऊ, दवाखान्यात जायचं का, तिला मी बोलले. तर म्हणे नको मम्मी थांब म्हणे बघू. प्रार्थना केली, देवने सारखी प्रार्थना. कारण माझं जीवन सगळं मी देवाला देऊन टाकलं. देव म्हटलं की माझं जीवन तू चालवतो. माझा प्रत्येक दिवस साक्षीच आहे. मी जेवढंही मी सांगितलं वेळ पुरणार नाही, कारण माझ्या नवऱ्याच्या वेळेस पण साक्ष होती, प्रीतीच्या वेळेस पण होती, तिच्या जीवनात बरंचसं वादळ, माझ्या जीवनात पण. पण माझ्या एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये माझ्या घरच्यांनी मला सोडलं नाही, टाकलं नाही, आणि परमेश्वराने सुद्धा मला कधीच सोडलं नाही. म्हणून मी त्या देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद देते. आणि इथून पुढे माझं देव बाप्पा माझ्या कुटुंबाला चालू धन्यवाद देते.